फोटो चालू आहे नुसतं काढतोय ब्लॉगिंग करता व्हिडिओ काढायचं काम झालं. पाली दरवाजा आहे. फोटो वगैरे काढले मी आता जस्ट, त्यांचे वगैरे फोटो काढले. आता वरती चाललोय. काय मस्त गड आहे, एक नंबर एक्सपिरियन्स खरं सांगतो. गडाला गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे माथा टेकल्याशिवाय गडामध्ये जायचं नाही. जस्ट एंट्री केली गडामध्ये, पाया वगैरे पडलो गडाच्या एंट्रीला. आत्ता पुढे चाललो आहे. एक नंबर गड आहे खरं सांगतो. नक्की एक्सपिरियन्स करा, नक्की या तुम्ही या. आत्ता आज 15 जून आहे. नेक्स्ट 2 वीक्समध्ये तुम्ही नक्की येऊ शकता. कारण की कसं आहे माहिती आहे का, नंतर एकदा पाऊस सुरू झाला ना तर काहीच उपयोग नाही आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर खूप पाणी येणार, गर्दी वाढणार. आम्ही आज आलो लिटरली कुणीच नाही म्हणजे आम्हाला लई 4-5 मुले भेटले असतील बस. त्यामुळे नक्की येऊ शकता तुम्ही, व्हिजिट करा. त्यानंतर सईबाई ज्या महाराजांच्या बायका होत्या त्यांची मृत्यू पण ह्याच गडावर झालेली आहे. त्यामुळं पण ह्या गडाला म्हणजे असं ओळखलं जातं. व्ह्यू काही दिसणारच नाही, सगळं धुकंच आहे. कारण काय आहे आपण इथं बसतो, तुम्ही वाढलं की इथून पुढं मेन गेट दिसतं. चला जाऊन तरी ज्या गेटच्या आता मी फोटो काढले त्यांच्या दरवाजाचे, तो दिसतो इथे. भारी आहे गड, छान आहे बरं का. हे बघा हा तो दरवाजा, त्याच्या आता आम्ही खाली फोटो काढले. हा हे बघा दरवाजाची पाटी दिसत असं तुम्हाला. आणि इथं मध्ये एंट्री केली तुम्ही, खाली तिकडं चालत गेला. प्रतीक भाई कसा आहे गड मग? गड सर्वच छान आहे रे, फक्त जपता आली पाहिजे. सनीतला मिस करतोय तेवढं आहे. सनीत तो असा आहे की खूप पुश करायचा की भाई चल 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 इकडं चल तिकडं चल, हे कर ते कर. थोडा आळशीपणी पण स्टील. चला आता दुसऱ्या दरवाजाकडे चाललोय. आशिष कायम आमचा थकाऊ किडा आहे. हे पाहायचं का तुम्हाला? हे बघा स्वतः थांबतो, दुसऱ्यांना पण थांबवतो. आणि स्वतःला म्हणतो मी फुटबॉल प्लेअर आहे म्हणे. काही पण. मी थोडे फोटो वगैरे चाललोय आता वर. आशिष कसा वाटतोय मग? सिंहगड कसा होता, हा कसा आहे, काय वाटतं? मला राजगड खरंच लई आवडला. ट्रेक कशी होती? सिंहगडाची अवघड आहे का राजगडाची? ट्रेक मला सिंहगडची आवडली. धुक्यामुळं थोडंसं वाटत होतं ना आपल्याला. धुक्यामुळं थोडं फार असं वाटायचं का दम लागतोय जास्त. इथं खरं मला लई भारी आवडतंय. म्हणजे आणि आधी या तुम्ही. आशिषला एवढं म्हणजे सागाचा वाटतोय रे, सागाचा असेल, तेव्हाचा असणार, ऑब्विसली तेव्हाचा असणार. हे बघा खालून लोक येतात ना. शिवाजी महाराज की जय. हे बघा इथं पण क्लिअर सूचना आहे, गड किती ते किती चालू राहील आणि स्टे इज नॉट अलाउडेड. पण काय गड आहे रे आपले. गड जर पूर्णपणे जपले असतेत ना, इथं ना आम्हाला ना म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी दिसल्या त्याच्या माहितीच नाही काय. आता ॲटलिस्ट लिहिल्या तरी पाहिजे. जसं की हे बघा इथं मध्ये गेला नाही बघा, इथं खाली जाण्याचं काहीतरी मार्ग आहे, बट माहीतच नाही काय. कमेंट सेक्शन मध्ये विचारा. तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये काय आहे काय नाही आहे. कारण की ते क्लिअरली फक्त इथं मेन्शन आहे का कोणत्या दरवाजाला काय नाव आहे वगैरे वगैरे, बाकी काहीच नाही. अरे तिथं घेतलं आम्ही, विचारलं म्हणे. काय धुकं आहे हे बघा, धुकं किती तुम्ही एकदा बघा फक्त. आता आपण तिकडच्या एंड पर्यंत जाणार आहे ना, तिकडच्या एंड पर्यंत जायचं आहे ना आपल्याला. हा म्हणजे गड पूर्ण एक्सप्लोर केल्याशिवाय कशाला खाली जायचं. थोड्या वेळ थांबू वाटलं असतं गडावरती रे. अरे म्हणजे युजली कसं होतं, इथं हे काहीच नव्हतं. ह्या मेन वॉल्स आहे आणि यांच्यामध्ये मग त्यांचे सगळे आपलं जसं
सपाट नाही, इथं कक्ष राहायचे त्यांचे, जे पण वेगवेगळे कक्ष असतात ना. हा मग ते आता कालांतराने, आता 400-500 वर्ष झाले त्या गोष्टीला, ते कालांतराने हे होऊनच जाणार ना. आता मला काय माहिती, एवढं डीप इन नॉलेज तर नाहीये मला पण, बट माहिती. एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही गडावरती येत असाल त्या भिंतींवरती जे गडाच्या असतात ना आपल्या वॉल्स वगैरे, त्याच्यावरती लिहित असाल रमेश हा हे म्हणजे कपल्स असाल तर तुम्हाला समजून दिलं असेल काय लिहित असेल काय, ते ना लिहित नका जाऊ. त्यावरती ना आपल्या मावळ्यांचं रक्त पडून किंवा रक्त सांडून किंवा त्यांनी आपला प्राण देऊन त्या गड्यांची रक्षा केली, आपल्या स्वराज्याची रक्षा केली. त्यामुळं त्यांच्या एवढ्या मोठ्या बलिदानाला ना असं तुमच्या एक अशा टाइमपास सारख्या गोष्टींनी साधारणपणे नका हे करू. समजतच असेल तुम्हाला मी काय म्हणायचं. पण अरे चला पटापटा, मला पण माहित नाही काय. अरे ते ना ट्रॉली सिस्टम आहे. हे बघ इथं ट्रॉली दिसते का? हा इथून ही ट्रॉली आहे, सरळ खाली येऊन जाईल. हा आपल्याला पूर्ण ट्रॉली खाली नाही. तेच ना, हे बघा तुम्हाला कोपऱ्यात दिसते का कचरा. हे गडावर या रे, गड एक्सप्लोर करा, सगळं करा, बट एवढे सगळीकडे डस्टबिन्स वगैरे सगळे आहेत तरी गडावरती कचरा फेकतात. हे कसलं तळ आहे? वॉटर स्टोरेज आहे का? आम्हाला पण माहित नाही बरं का, बट खूप डीप वाटतंय ते. कारण की हे फेमस आहे एवढं आम्हाला माहिती आहे. कारण की वॉटर स्टोरेजसाठी होतं का कशासाठी होतं आम्हाला नाही सांगता येणार, बट फेमस तर आहे खूप. हे धुकं पाया तुम्ही. आणि त्यानंतर ना आम्हाला इथे अजून एक स्पॉट भेटला बरं का, माहीत नाही हे काय आहे, बट न्यूली कन्स्ट्रक्टेड सारखं तर वाटत पण नाही आहे, वाटतं पण आहे. कारण की दगड तर नाव्यातलाच वाटतोय, बट बाकीचं कन्स्ट्रक्शन जुन्या टाईप वाटते. मला अजून एक असं सजेशन होतं की जसं की आता मी एक बॅग घेतली, मी नंतर रिव्ह्यू दिली या बॅगचा. डिकॅथलॉनमधून घेतलेली आहे, जास्त कॉस्टली पण नाही आहे. तुम्ही नक्की हे घेऊ शकतात. फुल्ली वॉटरप्रूफ बॅग आहे, त्यामुळे जेव्हा पण तुम्ही ट्रेकिंगला जाशाल ना तर बॅग ती तुम्हाला खूप फायदेशीर पडू शकते. त्यामुळे हे बॅगला तुम्ही खरंच म्हणजे असं घेऊ शकता ट्रेकिंग वगैरे जर करत असाल. लो टू प्राइजेसमध्ये आहे. आम्हाला आत्ता एका ठिकाणी एक असाच मुलगा भेटला होता, त्याला बऱ्यापैकी नॉलेज आहे गडाचं. तर आम्ही रॉंग डिरेक्शनला चाललो होतो, म्हणजे एलिफंट पॉईंटला चाललो होतो. तो म्हणजे एलिफंट पॉईंट खूप लांब पडेल आणि तिकडून रिटर्न येऊन बाले किल्ला करून आणि मग खाली उतरायचं, म्हणजे ते खूपच अवघड पडेल. त्यामुळं मग आता आधी बाले किल्ला करतो आहे आम्ही. इथून वरून आता पूर्ण वरती जाणार आम्ही आणि बाले किल्ला वगैरे सर्व करून मग फिरून आम्ही येणार आहे आणि एलिफंट पॉईंट करून मग तसंच खाली पार्किंगकडे जाणार आहे. तर आले तर सगळं कराच, केल्याशिवाय तर काय जाऊ नका. आम्ही चाललोय बाले किल्ल्याकडे. थोडा बारीक बारीक पाऊस पण सुरू झालेला आहे, एकदम बारीक आहे, असं काय नाही. धुकं वगैरे तर आहेच आहे, बारीक किंचित काहीतरी पाऊस. आता बाले किल्ल्याकडे जायला थोडं म्हणतात अवघड आहे, म्हणजे इन द सेन्स थोडं चालावं लागतं जास्त. आधीच चालून चालून थकलो, बट पूर्ण एक किल्ला एक्सप्लोर केल्याशिवाय तर आम्ही खाली जाणार नाही, हे तर नक्की आहे. हे बघा आता आम्ही तर बाले किल्ल्याशी चाललो आहे. इकडून जर वरती गेलो ना आपण तर बाले किल्ला लागतो आणि इकडून जर सळ खाली गेलो ना तर संजीवनी माची लागते, असं त्यांनी त्या बोर्ड्सवरती मेन्शन केलं आहे. आम्ही तर बाले किल्ला पाहायला चाललो आहे. बाले किल्ला पाहायला. अरे कुणी ना कुणी साफ करतच असेल ना रे. बाले किल्ला काहीतरी असल्याशिवायच नाव नसेल तिथे बाले किल्ला. 2 मार्ग आहे बरं का जाण्यासाठी, एक इकून आहे, एक इकून आहे, एक इकून आहे. आम्ही तर इकडूनच चाललो. चाललं आता मी वरती गेल्यानंतरच परत क्लिप्स काढतो. जर व्ह्यू बघशाल ना नेक्स्ट लेवल भारी व्ह्यू. हे आता मागून हळूहळू हळूहळू मी चाललो आहे पुढं. डिफिकल्ट आहे थोडं, पण ठीक आहे, मस्त आहे. ते असे फेन्सिंग पण केली थोडीफार आहे बघा अशी, त्यामुळं ते खाली डायरेक्ट दरी आहे ना, त्यामुळं मग असं भीती तर नाही वाटत की एवढे एरिया तिथे कुठं.
थ्रिलिंग आहे. माकडं खूप आहे यार इथे. तुम्ही आले तुम्हाला खूप माकडं भेटणार आहे. 101% माकडं खूप भेटतील. गड खूप मोठा आहे ॲज कम्पेअर टू असं, म्हणजे आम्हाला सिंहगडपेक्षा हा गड थोडा मोठा वाटला. आत्तापर्यंत 3-4 पॉईंट्स एक्सप्लोर केले. हळूहळू पुढचे पण करतोय. खूप खतरनाक पॉईंट आहे. चल आशिष चल ना, तू चल ना. प्रतीक हो रे बाजूला. जपून जमला. अरे त्याच्यापेक्षा खतरनाक आहे भाई. चढायचं आहेच आपल्याला. खतरनाक आहे भाई. मी त्या पोलला पकडून रेकॉर्ड करतोय. टेरिंग होत नाही. इथून लोक रिटर्न जातात माहिती आहे का. चल लगेच वरती. आम्ही बाले किल्ल्यावर पोहोचलो. आत्ता पाय सरकला. खतरनाक आहे बरं का, आधी सांगतो. नेक्स्ट लेवल थ्रिलिंग. अतिशय वाट लागली, कारण की चढायला काहीच वाटलेलं नाही आम्हाला, पण उतरायला एवढी वाट लागणार ना. असे तुम्हाला मागच्या क्लिप्समध्ये दिसलेच असत. असे पॉईंट आहे ना, काही समजत सुद्धा नव्हतं. हा बाले किल्ले दरवाजा. आता इथून आम्ही बाले किल्ले एक्सप्लोर करणार आहे. नंतर उतरून मग बाकीचे पॉईंट्स एक्सप्लोर करणार. कसा होता मग, कसा आहे बाले किल्ले दरवाजाला चढण्यासाठीचा ट्रेक? आहे थोडा. आधी तू नाही म्हणत होता, आता काय विचार? पण वरती आलो लय चांगलं वाटते. खरं नक्की तुम्ही पण. इथे एक मंदिर पण आहे. आता आम्ही वरती चाललोय. आता हा आता एलिफंट पॉईंटकडे जाणार आहे आम्ही. हा तर पूर्ण एक्सप्लोर करून झाला. आता तिकडे निघालो. आता उतरायला खरी वाट लागणार आहे. चढायला तर ठीक आहे, कसं तरी ॲडजस्ट करून आलं, पण उतरायला खूप वाट लागणार आहे. तर कसं तरी तो पाय खूप सरकणार आहे, कारण बघू. आत्ता जस्ट आम्ही बाले किल्ल्यावरून खाली उतरलेलो. तर एक सजेशन आहे, वरती जाताना काही वाटणार नाही, कारण की एवढं काही वाटत पण नाही. वरती जाताना आहे हार्डच आहे, एवढं पण काही सोपं नाही आहे. बट आहे ना, जाताना आहे ना खाली काठे ठेवले असतील, ते थोड्या साईडला ठेवले असतात. आमच्या काय दिसून नाही आलं, त्यामुळे आमच्याकडून मिस झाल्या. आम्ही खाली जाताना ते बघा काठे घेऊन चाललो, कारण की खाली जाताना पण बऱ्यापैकी स्टिक्स लागतीलच. सपोर्ट वगैरे लागेलच चांगला. स्टिक्सचा सपोर्ट कधी चांगला असतो, त्यामुळं जर तिथं काठे ठेवलेले असतील तर नक्की काठे घेऊन जा. जर तुम्ही आता अशा टायमाला येत असाल वरती, तर वरती तुम्हाला तो दरवाजा वगैरे पाहायला भेटेल, एक मंदिर आहे ते पाहायला भेटेल. आणि अजून पण काही ते स्टेअर्सपासून वरती गेले तर अजून पण काही गोष्टी आहे ज्या पाहायला भेटतील. तिथं आहे ना, मी एक रॉ व्हिडिओ टाकेल ब्लॉगमध्ये 10-15 सेकंदाचा, बघा. आणि आत्ता नाही सांगत आहे काय आहे, आणि बघून झाल्यानंतर सांगा की कसा वाटला. आणि मला त्या इन्सेक्टचं पण नाव सांगशाल ज्याचा तो आवाज आहे, कारण की युजली तो अशाच ठिकाणी ऐकायला भेटतो, दुसरीकडे कुठं ऐकायला भेटत नाही. आता आम्ही खाली पण आता एलिफंट पॉईंट एक्सप्लोअर करून आम्ही चाललो आहे खाली. तर एक्सप्लोअर वगैरे करतो आणि मग तसंच मग खाली जातो. खाली गेल्यानंतर मग खाली जाताना जर इन केस पॉसिबल झालं तर 1-2 शॉट्सही घेईल, आणि नंतर मग रॅपअप करून काय करणार आहे. माकड आम्हाला शेवटी भेटतंच बघ कुठं ना कुठं. हाय, आता आम्ही सर्व एक्सप्लोर करून निघालो रिटर्न. आम्ही तिकडं पण गेलो होतो एलिफंट पॉईंटला, पण तिकडं नेमकी ना म्हणजे डेअरिंगच नाही झाली फोन वगैरे काढायची पण, आणि त्यामुळं मग काढलं पण नाही, म्हटलं नको जाऊन ते. आता आम्ही खाली चाललो आहे. तर रिटर्न जाताना काठी अत्यावश्यक आहे राहून दे सोबत.
उगाच रिस्क नका घेऊ. काठी वगैरे असले तेवढंच तुम्हाला सपोर्ट भेटेल. मी टोपी पण काढून टाकलेली आहे. केस पण खूप खराब होऊन गेले. टोपी या कारणाने काढली की वारं खूप चालू आहे अजून पण, तर त्या हिशोबाने म्हटलं ठीक आहे काढूनच घेतलेली बरी आहे. आणि त्यानंतर रेनकोट वगैरे असून ते थोडाफार पाऊस पण लागला त्यामुळे. अजून बाकी तर काय नाही, बाकी मी प्रिकॉशन्स वगैरे तर आधी पण तुम्हाला सांगितलेलेच आहे. नक्की विजिट करा. नेक्स्ट 15 डेजमध्ये विजिट करा. भारी व्ह्यूज आहे. नंतर मला तर नाही वाटत का विंटर्समध्ये आलेला काही उपयोग आहे, बट सॉरी मान्सूनमध्ये आलेला काही उपयोग आहे, बट विंटर्समध्ये पण येऊ शकतात. तेव्हा तुम्हाला बाकीचा पण धुकं वगैरे कमी राहील, बाकीचा पण एक्सपिरियन्स करायला भेटेल. चलो बाय.